नमस्कार, मी गौरव मानकर ॲट पोस्ट मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो। या निवडणुकीमध्ये अनेक मतदारसंघाची विश्लेषण आम्ही तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला आहे। त्यासाठी आमची प्रचंड मेहनत आहे। त्यामुळे आमचा उत्साह वाढवण्यासाठी कृपया हे चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राइब करा। 2 दिवसा अगोदर मतदान पार पडलं आणि आता उद्या म्हणजे 23 नोव्हेंबरला मतदानानंतर आता निकालाची वाट सर्वजण पाहत आहे। 23 तारखेला निकाल लागणार आहे आणि अशामध्ये सर्वांचेच आपापले अंदाज बांधणं सुरू आहे। नागपूर जिल्ह्यातील आज आपण आता एका अशा मतदारसंघाची माहिती घेणार आहोत आणि त्याचं विश्लेषण करून सांगणार आहोत की या ठिकाणी कोणी आघाडी घेतली आहे आणि कोणाचा पराभव जवळपास निश्चित आहे। आता आपण नागपूर जिल्ह्यामध्ये भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठा असलेला मतदारसंघ विधानसभा मतदारसंघ म्हणजे उमरेड विधानसभा मतदारसंघ। उमरेड विधानसभा मतदारसंघामध्ये 3 तालुके येतात। त्यामध्ये उमरेड, भिवापूर आणि कुही या 3 तालुक्यांचा समावेश आहे आणि हे सर्व क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ आहे। आणि या मतदारसंघामध्ये भाजपाकडून राजू पारवे आणि काँग्रेसकडून संजय मेश्राम या 2 महायुती आणि महाविकास आघाडीच्या 2 पक्षांमध्ये थेट लढत या ठिकाणी बघायला मिळाली। परंतु सर्वात महत्त्वाचा घटक या ठिकाणी जायंट किलरही असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। तो घटक म्हणजे प्रमोद घरडे। प्रमोद घरडे यांनी नेमकी कोणाची मतं या ठिकाणी खाल्ली आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना या ठिकाणी वाव होता। मतदारांमध्ये ते भरपूर दिवसापासून काम करत होते। त्यांच्याही सामाजिक संघटना असो किंवा सामाजिक कार्यामध्ये ते नेहमी अग्रेसर दिसत होते आणि प्रसिद्धी प्रचारामध्ये त्यांनी कुठेही कमी केली नाही। त्याचप्रमाणे प्रमोद घरडे यांचा जनसंपर्क ग्रामीण भागामध्ये आणि उमरेड शहरामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं त्यांनी मतदानाच्या दिवशी काम केलेलं आहे। आम्ही काही लोकांशी उमरेडमधून सुद्धा माहिती घेतलेली आहे आणि त्यांनी सुद्धा उमरेड मतदारसंघाचा एकंदरीत आढावा आम्हाला सांगितला आहे। तर उमरेड मतदारसंघामध्ये सुधीर पारवे, संजय मेश्राम, प्रमोद घरडे यांच्यामध्ये तिरंगी लढत या ठिकाणी बघायला मिळाली। सर्वात महत्त्वाचा घटक उमरेडमध्ये ठरत आहे तो म्हणजे 71.12% या ठिकाणी मतदान झालाय। मागच्या निवडणुकीपेक्षा खूप जास्त हे मतदान या ठिकाणी झालाय। हे नंबर 1 चं मतदान रामटेकमध्ये झाले, त्यानंतर उमरेडमध्ये झालं आहे आणि हा वाढता मतदानाचा टक्का कोणाच्या पथ्यावर जातो हे बघणं महत्त्वाचं या ठिकाणी ठरणार आहे। सर्वात महत्त्वाचा घटक या ठिकाणी संजय मेश्राम आणि राजू पारवे यांच्यामध्ये हा ठरला आहे की प्रमोद घरडे हे भाजपाचेच कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते। भाजपाचीच त्यांनी तिकीट त्या ठिकाणी मागितली होती। ते सुद्धा शर्यतीमध्ये होते परंतु त्यांना तिकीट मिळाले नाही। राजू पारवे यांना पुन्हा एकदा पक्षानं संधी दिली, त्यामुळे नाराज होऊन त्यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आणि त्यांनी फॉर्म मागे न घेता थेट निवडणुकीला सामोरे गेले। त्यामुळे जाणकारांचं मत असं आहे की प्रमोद घरडे यांनी सर्वात जास्त सुधीर पारवे यांची मतं खाल्ली असं जाणकारांचं मत आहे या ठिकाणी। त्याचा फायदा संजय मेश्राम यांना काही प्रमाणात होऊ शकतं आणि संजय मेश्राम हे बौद्ध दलित म्हणून या घटकातून पुढे येतात। त्यामुळे मुस्लिम दलित हे एक गट्टा मतं कुठेही विभाजन न होता संजय मेश्राम यांना गेलेली आहेत आणि सुधीर पारवे हे हिंदू दलित म्हणून येतात आणि प्रमोद घरडे यांचं सुद्धा त्याच पद्धतीचं आहे। म्हणून यांच्यामध्ये डिवायडेशन आहे परंतु संजय मेश्राम यांच्या वोट बँकमध्ये डिवायडेशन या ठिकाणी बघायला मिळालं नाही। त्यामुळे संजय मेश्राम हे पुढे तर निघून जातील नाही ना अशी परिस्थिती या ठिकाणी आहे। त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचं राजू पारवे यांची भूमिका काय राहिली, कारण राजू पारवे यांचं जर आपण बघितलं तर ते काँग्रेसचे 2019 मध्ये निवडून आलेले आमदार, त्यानंतर काँग्रेसचा आमदारकीचा राजीनामा दिला। 2024च्या लोकसभेमध्ये आपण बघितलं की त्यांनी काँग्रेसमधून शिंदे सेनामध्ये प्रवेश केला, भाजपामध्ये प्रवेश मिळाला नाही म्हणून शिंदे सेनामध्ये ते गेले। शिंदे सेनामध्ये गेल्यानंतर त्यांना लोकसभेची तिकीट मिळाली, लोकसभेमध्ये त्यांचा दारुण पराभव झाला। स्वतः ते उमरेड मतदारसंघामध्ये सुद्धा लीड घेऊ शकले नाही। त्या ठिकाणी श्यामकुमार बर्वे हे पुढे होते आणि या राजू बर्वेंची या निवडणुकीमध्ये काय भूमिका असते ते महत्त्वाचं होतं, कारण राजू पारवे यांना सुद्धा विधानसभेची तिकीट पाहिजे होती। त्यांनी सुद्धा एकनाथ शिंदेकडे तिकिटीची मागणी केली होती की भाजपाकडे हा मतदारसंघ न जाता हा शिंदे सेनेकडे राहावं असं त्यांचं मत होतं आणि त्यांनी त्यासाठी प्रयत्न सुद्धा केले परंतु ते तसं होताना दिसलं नाही। त्यामुळे त्यांनी ऐन वेळेवर मग शिंदे सेना पण सोडली आणि भाजपामध्ये पुन्हा प्रवेश केला। त्यांना भाजपाची देखील तिकीट मिळाली नाही, त्यांना त्या ठिकाणी वेटिंगवरच राहावं लागलं। सुधीर पारवे यांना तिकीट मिळाली।
त्यामुळे सुधीर पारवे यांनी लोकसभेमध्ये राजू पारवेंच्या मागे राहून राजू पारवेंसाठी मतं मागितली, परंतु यावेळेस राजू पारवेंनी सुधीर पारवेंसाठी किती मतं मागितली हा या मतदारसंघामध्ये चर्चेचा विषय आहे. राजू पारवे मतदारसंघात कुठंच ऍक्टिव्ह नव्हते. अनेक कार्यकर्त्यांना राजू पारवेंची भूमिका नेमकी काय हे देखील समजले नाही. त्यामुळे राजू पारवे इनऍक्टिव्ह का होते, त्यांनी सुधीर पारवेंची मदत केली की नाही केली हाही प्रश्न या ठिकाणी महत्वाचा आहे. आणि जर नाही केली किंवा केली असेल तर त्याचा फटका किती बसणार आहे हे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळं त्याचप्रमाणे शिवसेना म्हणजे भाजपासोबत शिंदे सेना या ठिकाणी होती, तर शिंदे सेनेच्या अनेक कार्यकर्त्यांचं असं मत आहे की आम्हाला अनेक ठिकाणी बूथ मिळाले नाही, बूथच्या माध्यमातून जे काही पैसे मिळायला पाहिजे ते आम्हाला मिळाले नाही. त्यामुळे त्यांची सुद्धा अनेक कार्यकर्त्यांची नाराजी या ठिकाणी आम्हाला बघायला मिळाली आहे. आणि भाजपाची यंत्रणा कुठेतरी या सगळ्या गोष्टीमध्ये ताळमेळ बसवण्यामध्ये कमी पडली किंवा नियोजनामध्ये कमी पडली का, अशी परिस्थिती उमरेड मतदारसंघामध्ये निर्माण झाली होती. एकंदरीत काय तर प्रमोद घरडे हा महत्वाचा फॅक्टर या निवडणुकीमध्ये ठरणार आहे. प्रमोद घरडे हे जायंट किलर म्हणून या निवडणुकीमध्ये ओळखले जातील हे तितकंच खरं आहे. आणि मतविभाजनाचा फायदा म्हणजे प्रमोद घरडे कोणाची मतं जास्त खाता यावर ही निवडणूक अवलंबून आहे. त्यामुळं आता उद्याच्या निकालामध्ये काय होतं हे स्पष्टच होणार आहे. तरी सुद्धा तुमचं नेमकं उमरेड विधानसभा मतदारसंघाबद्दलचं आकलन काय आहे, तुमचं काय मत आहे या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि याच पद्धतीचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.